आणि मला खूपच आनंद वाटतोय तुमच्या सगळ्यांमध्ये यायला. आम्ही जेव्हा आजपासनं 7 वर्षापूर्वी गरजे मराठी हा उपक्रम हातात घेतला, तेव्हा अशी स्वतःच्या इच्छेने कोणी न सांगता एकत्र होऊन आपल्या एकमेकांसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने लोक येतील अशी इच्छा होती, पण कल्पना नव्हती हे होईल असं. आणि गेल्या 7 वर्षात खरोखर असं झालेलं आहे. आणि या 2-3 मी ॲक्च्युली मुद्दे लिहून आणलेत, पण जे मनात विचारायला सांगतो. ह्या गाण्याविषयी तुम्हाला सांगतो की गरजे मराठी कसं झालं. आमच्या वेबसाईटवरती हे डॉक्टर मेघना वर्तक आहेत, ज्यांनी MA इन संस्कृत, MA इन इंग्लिश आणि PhD इन मराठी केलेल्या दुबईच्या, त्यांनी हे लिहिलं होतं. हे ऑस्ट्रेलियाच्या किरण प्रधाननी वाचलं. नंतर महाराष्ट्रातले काही गायक एकत्र झाले आणि सगळ्यांनी हे गाणं बनवलं. आणि एकही पैसा खर्च न करता झालं. मग अर्थात गरजे मराठी लोकांच्या प्रोफेशनल क्वालिटीला किंमत देते आणि रिस्पेक्ट करते म्हणून ऑनरेरियम दिला आम्ही. पण अदरवाईज अशी गरजे मराठी बनते. आज सुद्धा गरजे मराठीमध्ये जे काय चाललंय त्याच्यामध्ये खूप चांगले उपक्रम होतात. अँड पीपल आस्क मी की गानो हाऊ डू यू कम अक्रॉस सच आयडियाज. ॲक्च्युली नन ऑफ द आयडियाज आर माईन. काहीतरी होतं आणि कोणतरी म्हणतं की लेट अस स्टार्ट दिस, लेट अस डू समथिंग इन AI, लेट अस डू समथिंग इन स्टार्टअप, आणि मग आपला प्रोग्राम चालू होतो. सो आज या इथे अनुभवाचा, ज्ञानाचा, एंटरप्रेनरशिपचा असा जो सगळा एकत्र ग्रुप बनलाय, सागरच बनलाय, तोच आपल्याला गरजे मराठीला पुढे नेईल याची मला खात्री आहे. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू व्हेरी मच फॉर टेकिंग अप दिस इनिशिएटिव्ह अँड होपिंग दॅट विल मेक इट व्हेरी बिग. गरजे मराठीमध्ये आपण एक विशेष आपण करतो की आपण नाव आणि पद ही दोन्ही नाही आहेत. त्यामुळे हे करण्यासाठी ज्यांनी कोणी एफर्ट घेतले त्यांचं नाव घेण्याची गरज मला वाटत नाही आहे आणि ते आपण कधी घेणार नाही. आपण सगळे मिळूनच हे करतोय. सो लेट अस बिगिन. ॲज आय सेड, गरजे मराठी स्टार्टेड विथ 4 मिशन्स, 4 मिशन पर्पजेस, जे आपण ऑलरेडी डिस्क्राईब केले. नेटवर्किंग, मेंटरिंग, गिविंग बॅक टू अवर सोसायटी और कर्मभूमी, जन्मभूमी, अँड सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज. सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. कारण काय, जी आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये यशस्वी माणसं आहेत त्यांच्याविषयी जर आपल्याला कळलं तरच आपण त्यांच्याकडनं आदर्श किंवा त्यांच्याकडनं इन्स्पायरेशन घेऊन पुढे काय करू शकू. आणि असेच काही आज आपल्यामध्ये आलेले आहेत की ज्यांचं स्टेजवरती येतील, की ज्यांच्या अनुभवातनं, ज्यांच्या सक्सेस स्टोरीजमधनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. गरजे मराठीची सुरुवात कशी झाली ह्याला 2 गोष्टी मी नेहमी माझ्या माहितात. की आजपासनं 2015 साली माझ्या वाचनामध्ये डॉक्टर दिनेश केसकर आले आणि मी आणि माझी मिसेस आम्ही एक म्हणजे वी कन्सिडर्ड अवरसेल्फ टू बी वेल रेड, की आपल्याला बरंच काय माहिती आहे वगैरे, असे आम्ही खोट्या इल्युजनमध्ये होतो. आणि जेव्हा केसकरांचं वाचलं तेव्हा वी वर सॉर्ट ऑफ शॉक की आपल्यातलाच माणूस की जो बडोद्यात जन्मले होते पण अमरावतीसारख्या शहरामध्ये, छोट्या खेड्यामध्ये लहानाचे मोठे झाले, नील आर्मस्ट्रॉंगच्या हाताखाली PhD केली, अँड नाव ही इज सेल्स टॉप ऑफ बोईंग आणि करोडो अरबो रुपयाची ट्रान्झॅक्शन्स डेली करतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला याची कल्पना नाही, आपल्याला माहिती नाही आपल्याच माणसाविषयी. म्हणून मग आम्ही अशा माणसांची चरित्र एकत्र करायची सुरुवात केली आणि गरजे मराठी बुक 1, गरजे मराठी बुक 2 लिहिलं आणि त्याच्यातनं गरजे मराठीची खरा जन्म झाला. पुस्तकं लिहिण्यामध्ये लिमिटेशन्स असतात, पुस्तकांना खर्च खूप येतो. ॲट द सेम टाईम आपल्याला पुस्तकं अनेक जणांपर्यंत पोहोचवता येत नाही. म्हणजे आम्ही जे पुस्तक केलं आता इतकी मोठी माणसं त्याच्यात आहेत की ज्याच्यामध्ये नरेंद्र काळे यांचा पण आर्टिकल आहे, तर ते पुस्तक स्वस्त करता येत नाही. मग ते पुस्तक कॉफी टेबल स्टाईल करायचं की त्याला खर्च खूप येतो. आणि जेव्हा मी पुस्तक केलं तेव्हा मी म्हणतो ह्याची किंमत 1500 रुपये ठेवायला लागेल आपल्याला विकताना. सो पब्लिशरनी मला सांगितलं की आनंद, आयुष्यभर पु ल देशपांडेंनी जे केलं ते 1500 रुपयात मिळतं आणि लोक घेत नाहीत. सो पुस्तकं करून विकणं हे स्टफ. म्हणून आम्ही विचार केला की त्यापेक्षा आपण लेवलवरती किंवा डिजिटल लेवलवरती गरजे मराठी स्थापना करूया. आणि आपण गरजे मराठी ग्लोबल नॉन प्रॉफिट महाराष्ट्रामध्ये ॲज वेल ॲज गरजे मराठी ग्लोबल नॉन प्रॉफिट कॅलिफोर्नियामध्ये 2018 आणि 19ला आपण स्थापन केली. तिथली सुरुवात झाली. गरजे मराठीच्या मागे करण्यामागे दुसरा एक नेहमी वाक्य जे मला इतरांकडे जाणवायचं आणि जे आपल्याकडे मिसिंग आहे असं वाटायचं, ते एक कारण झालं. तुम्ही जर विथ व्हेरी हाय रिस्पेक्ट, नो डिसरिस्पेक्ट ॲट ऑल,
तुम्ही गुजराती कम्युनिटीमध्ये जर गेलात तर त्यांच्याकडे एक वाक्य आहे, आपणो माणसचे. एकदा आपणो माणसचे म्हटल्यानंतर ते दुसरा प्रश्न नाही विचारत. सो आणि आपला माणूस हे जरी आपण म्हटलं तरी आपण आत्तापर्यंत आपला माणूस म्हणून आपण एकमेकांना कधी मदत केली नाही. तर वाटलं की व्हाय नॉट, लेट अस ट्राय दिस. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांनी सांगितलं इट कांट हॅपन, आपण लोक एकत्र येणार नाही, आपण लोक एकमेकांना मदत करणार नाही. पण तो इतके मिसकन्सेप्शन आहे दॅट वी रिअलाइज्ड ओव्हर लास्ट 6 years. असा एकही मराठी यशस्वी माणूस किंवा असा एकही मराठी माणूस मला भेटलेला नाही की ज्याला मी सांगितलं की ह्या विद्यार्थ्याला, ह्या माणसाला, ह्या विद्यार्थिनीला तुझ्या मेंटरिंगची, तुझ्या सपोर्टची गरज आहे आणि त्या माणसाने नाही म्हटलं. असं होतच नाही. सो व्हॉट वी लॅक इज दॅट वी डोंट आस्क इच अदर, वी डोंट आस्क फॉर द फेवर्स. फेवर मागणं, आपण थोडेसे अतिस्वाभिमानी असतो. ताट काणा तर आपला आहेच, काय म्हणतात ते मोडे पण वाकणार नाही, पण कित्येकदा त्या ह्याच्यामध्ये आपण मोडतो. पण त्यापेक्षा कधी कधी आपल्याच माणसाचे पाय धरण्यात काय नुकसान नसतं. सो आपण मागायला शिकलं पाहिजे. सो तो एक आम्ही गर्जे मराठीत ठेवलं की लेट अस आस्क फॉर हेल्प. त्याचप्रमाणे आपण एक नेहमी करत नाही की जे आपण सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज म्हटलं की आपण स्वतःविषयी बोलत नाही. आपण स्वतःविषयी बोलत नाही का, तर आपल्या लहानपणाचं शिकवलं असतं की तू आपली प्रौढी नको करू. पण व्हेन यू डोंट टॉक अबाउट युअर सेल्फ, युअर अचिव्हमेंट्स, हाऊ वुड पीपल नो, हाऊ वुड पीपल अप्रोच यू फॉर द सपोर्ट. सो आम्ही नेहमी 2 गोष्टी सांगतो की मागायला लाजू नका आणि स्वतःविषयी बोलायला लाजू नका. सो ह्या 3-4 आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती आम्ही गर्जे मराठीचा प्रवास चालू केला. आता आजचा जो आपण आहे की आमची का आज आपण एकत्र इथे आलो आहे, 29-30 जुलैला मिल्पिटास कॅलिफोर्निया इथे गर्जे मराठींनी एक ग्लोबल एक्सलन्स समिट म्हणून भरवलं होतं की ज्याच्यामध्ये 2 दिवसासाठी जगभरून 550हून जास्त लोक आली. म्हणजे विदिन बे एरियातली समजा एक 200-250 असतील, पण राईट फ्रॉम शिकागो टू अटलांटा, बाकीच्या न्यूयॉर्क, न्यूजर्सीमधनं, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर, जपान, भारतातनं 32, अशी 550 हाय अचिव्हर माणसं, अशी 550 डेडिकेटेड माणसं की ज्यांना आपल्या कम्युनिटीविषयी, समाजाविषयी काहीतरी करायची इच्छा आहे, अशी एकत्र झाली. आणि त्या 2 दिवसामध्ये जो काय तिथे एकूणच सिनर्जी निर्माण झाली, दॅट रिअली स्टिम्युलेटेड लॉट ऑफ अस. गेल्या 29 जुलै 30 जुलै पासून गेल्या 4 महिन्यामध्ये सॅन-डिएगो, LA, ह्युस्टन, सिडनी, न्यूझीलंड म्हणजे वेलिंग्टन, दुबई, इतक्या ठिकाणी ॲक्च्युली आपले संस्था रजिस्टर झाल्या. US मध्ये मी रजिस्टर करायला सांगत नाही त्यांना, एकाच नॉन प्रॉफिटमध्ये येतो. पण ऑस्ट्रेलियामध्ये किंवा न्यूझीलंडमध्ये वी आर रजिस्टर्ड ॲज नॉन प्रॉफिट. तिथे लोक तर एकत्र येऊन आता काम करतायत. सो आज जे आपण केलेले आहे ते सुद्धा आपण वी आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ गर्जे मराठी ॲज अ मेन हेडक्वार्टर्स और मेन बॉडी which is at this thing, California. So what we call it, we don't call it a chapter. We are not going to restrict it to the geography of Chicago only. पण आपण US 4, 5, 6 छोट्या छोट्या सेक्शनमध्ये आपण डिवाइड करायचा, आणि डिवाइडपेक्षा फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज. सो साऊथ ईस्ट US मध्ये शार्लोटला आपली एक मीटिंग झाली, नंतर साऊथ कॅलिफोर्नियाला झाली, बे एरियाची आपली मीटिंग आपली झाली. तसा हा शिकागो आणि आसपासचा एरिया आपण इथे एकत्र येऊ आणि विल फॉर्म अ टीम टू वर्क टुगेदर. ह्या बाय प्रिन्सिपल किंवा बाय डेफिनेट कमिटमेंट आपण गर्जे मराठीमध्ये वी डोंट हॅव पोस्ट, वी डोंट हॅव इलेक्शन्स, वी हॅव ओनली रिस्पॉन्सिबिलिटीज. वी ऑल आर इक्वल, वी ऑल टेक रिस्पॉन्सिबिलिटीज. ह्या टीमची सुद्धा माझ्याकडनं अशी अपेक्षा असेल की देर हॅज टू बी समबडी टू ड्राईव्ह इट. But you drive, it doesn't mean you own it. You drive means you are actually working for it. पण आपण टीम बनवण्यासाठी जरी असलं तरी निर्णयाचे इनिशिएटिव्ह घेऊ. त्या इनिशिएटिव्हसाठी आपण लीडर्स बनवू, दोज हू विल रन दोज इनिशिएटिव्स फॉर शिकागो टीम. सो नेहमी अशी जेव्हा मीटिंग होते किंवा असे आपण एकत्र येतो तेव्हा पीपल डू आस्क विच इज राईट अँड प्रॉपर की व्हॉट इज देअर फॉर मी अँड व्हॉट इज एक्सपेक्टेड फॉर मी. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम मी इज व्हेरी क्लिअर. त्याच्याविषयी लोकांना काय नसतं, कारण काय व्हेरी फॅक्ट दॅट यू हॅव कम हिअर टुगेदर, यू हॅव कम हिअर टू गिव्ह, यू हॅव कम हिअर टू डू समथिंग फॉर आवर कम्युनिटी. आणि आपले
जे गेले अनेक वर्ष आपण इथे किंवा जगामध्ये कुठेही जाऊन राईट फ्रॉम अवर चाइल्डहुड जे काय आपण ज्ञानाच्या मटेरियल वाईज जे काय आपण कमावलंय ते इतरांना कसं उपयोगी पडू शकेल ह्याच्यासाठी आपण आलोय. पण व्हॉट इज देअर फॉर मी ह्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं म्हटलं तर मी एक माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो की पीपल डू आस्क मी की ॲट युअर एज वेन यू कुड हॅव बीन इझिली बी कम्फर्टेबल इन युअर हाऊस अँड डू नथिंग, व्हाय आर यू डुईंग दिस. सी हा ग्रुपच असा आहे की यू गेट इमेन्स प्लेजर. आय टेल दॅट आय स्पेंड माय टाइम विथ बेस्ट पॉसिबल पीपल ऑल द टाइम. मी चांगल्या लोकांच्या सहवासात असतो. ह्याच्याहून जास्त मोठा सुख किंवा ह्याच्याहून जास्त मोठं तुम्हाला समाधान नाही मिळू शकत. सो हा एक तर नॉन टँजिबल असा एक तुम्हाला बेनिफिट आहेच की व्हॉट इज देअर फॉर मी. पण अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्या स्वतःच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या तुम्हाला सोशल एंटरप्राइज करायचं असेल, तुमच्या मनामध्ये काही आयडियाज असतील त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या असतील किंवा तुम्हाला ग्लोबल आउटरीच करायचं असेल तर त्यासाठी गरजे मराठी निश्चित उपयोगी पडू शकेल. यू कॅन थिंक ऑफ एन आयडिया, you can formulate that idea. We have people, we have network all around the world which can take this forward. So तो एक प्रत्येकाला फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे आपली जी सेकंड जनरेशन आहे की जी US बेस्ड सेकंड जनरेशन आहे ह्यांना कसं याच्यात इन्व्हॉल्व करता येईल किंवा ह्यांना एंटरप्रिनरशिप असेल किंवा ह्यांना आपल्या करिअरमध्ये ग्रोथसाठी मेंटरिंगचा सपोर्ट हवा असेल. सी मेंटरिंग तुम्हाला कोचेस किंवा करिअर गायडन्स हे तुम्हाला कमर्शियली सुद्धा मिळू शकतात. पण ज्याला काका म्हणता येईल किंवा ज्याला आपुलकीच्या भावनेने जो तुम्हाला किंवा कुठली अपेक्षा न करता तुम्हाला जो गायडन्स किंवा सपोर्ट किंवा जे काय करू शकेल हा आपल्याला आपल्या विदिन कम्युनिटीज येऊ शकतो. सो फॉर अवर नेक्स्ट जनरेशन, फॉर अवर पीपल बॅक होम यांच्यासाठी सुद्धा किंवा ज्यांना अमेरिकेत यायचंय आपल्या नातेवाईकांपैकी किंवा येत नाही त्यांना सुद्धा अमेरिकेत एनिवेअर इन द वर्ल्ड त्यांना गरजे मराठी निश्चित मदत करू शकेल. एक आम्ही उपक्रमासाठी म्हणजे चालू केलाय की ज्याच्यामध्ये प्रत्येक जण मदत करू शकेल, प्रत्येक जण पार्टिसिपेट करू शकेल. सी आपण इथे 40-30 वर्ष काढतो बट वी डोंट गेट ॲक्च्युली अमालगमेटेड ऑर इंटिग्रेटेड विथ लोकल कम्युनिटी ऑर लोकल सोसायटी. ह्याला मेन कारण आपण आपल्या सायलोजमध्ये राहतो. आपण आपलं प्रोफेशन, आपली करिअर, आपली मुलं ह्याच्यापर्यंत जात नाही. बट इमॅजिन अ केस इच वन ऑफ अस इज स्टार्टिंग सम बिझनेस तुम्ही चालू केलात, काहीतरी विकत घेतलं, काहीतरी विकलं की यू हॅव नो बाउंड्रीज. यू हॅव टू बी विथ द पीपल, यू हॅव टू कनेक्ट विथ एव्हरीबडी. सो आत्ता आमच्या डोक्यात असं चाललंय की अँड वी आर वर्किंग विथ फ्यू पीपल ऑल्सो. म्हणून तर आज आपल्याकडे आय मेट अ हॉटेलियर फ्रॉम हिअर अँड आय टूक हिज कार्ड. आय सेड येस की दिस इज समथिंग दॅट वी डोंट नो, वी डोंट डू इन आपण IT किंवा ह्याच्यात करतो. सो इच होम शुड बी अ बिझनेस हाऊस. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात की ज्यासाठी आपण आपली कम्युनिटी एकमेकांना मदत करू शकते. सो वेन यू आर पार्ट ऑफ गरजे मराठी, द एंटायर गरजे मराठी इज युअर प्लॅटफॉर्म. वी हॅव मोर दॅन 12,000 मेंबर्स. वी हॅव प्रेझेन्स अक्रॉस 25-30 countries. So if you start or if you think of doing something which is of commercially, which you want to run as profit making or which you want to do as a social entrepreneurship, गरजे मराठीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला असू शकेल. देर इज म्हणजे तुम्ही पैसे कमावताय म्हणून तुम्ही आमच्या गरजे मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती ते प्रमोट नाही करू शकणार असं होत नाही. कारण काय पैसे मिळवणं इज ओके. फक्त आम्ही लोकांना एवढंच सांगतो की डोंट कम अंडर डिस्गाईज ऑफ सोशल वर्क अँड रन युअर बिझनेस. यू कॅन कम अगदी ओपनली येऊन सांगू शकता की आय वॉन्ट टू प्रमोट दिस, आय वॉन्ट टू सेल चकली फ्रॉम इंडिया, डझंट मॅटर, वी विल प्रमोट इट. गरजे मराठी डझंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम दॅट. आपण एक दुसरा प्रोग्राम जो चालवतो की आपण स्टार्टअप्सना आपण मेंटर करतो. सो फार वी हॅव रन 4 cohorts. आपल्याकडे गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आमंत्रणावरनं मी गेलो होतो आणि देर वर 2,000 पीपल. आणि त्यांच्यासमोर मी बोलताना सांगितलं की मराठी माणसाचं आपण इतके अंडर एस्टिमेट करतो, बट यू टेल मी अ सब्जेक्ट अँड टेल मी अ प्लेस, त्या जागेतला एक्सपर्ट मराठी माणूस मी तुम्हाला देऊ शकेन. इतके आपण वेल प्लेस्ड आहोत. सो आम्ही जे मेंटरिंग प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये स्टार्टअप्सना जी काही मदत हवी असेल, राईट फ्रॉम गायडन्स अप टू द फंडिंग, ती गरजे मराठी करते. सो वेन यू आर विथ अस यू कॅन बी देअर टू गिव्ह, यू कॅन बी देअर टू रिसीव्ह ऑल्सो. आणि आत्ता आमचा जो आझादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून आम्ही एक कोट केला. महाराष्ट्रातल्या 36 डिस्ट्रिक्टमध्ये दर डिस्ट्रिक्टमध्ये 2-2 स्टार्टअप घेऊन आम्ही 75 स्टार्टअप्सना आम्ही मेंटर केलं. त्यांना इन्व्हेस्टर समोर
भेटून फंडिंग करून दिलं. आणि फनी पार्ट ऑफ द स्टोरी इज दॅट नॉर्मली वेन द पीपल रन द इन्क्युबेटर्स ऑर स्टार्टअप ॲक्सिलेटर्स दे एक्सपेक्ट 3% ऑफ द इन्व्हेस्टमेंट. गर्जे मराठीनी पैसे घेण्याच्या ऐवजी पहिल्या पाच स्टार्टअप्सना 1-1 लाख रुपये दिले आमच्या साईडने. सो अदर दॅन टेकिंग मनी फ्रॉम द गुड स्टार्टअप्स वी गिव्ह. सो ह्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये मी ॲक्च्युली तुम्ही म्हणतो की तुम्ही जॉईन होऊ शकाल इज नॉट करेक्ट. तुम्ही आहात म्हणूनच इकोसिस्टीम आहे. सो आपण सगळ्यांनी मिळून हे करायचं. सो बी पार्ट ऑफ धिस गर्जे मराठीचं मिशन, जे बाय डिफॉल्ट आय गेट अ क्रेडिट फॉर स्टार्टिंग, पण दॅट वॉज जस्ट अ बिगिनिंग. पण त्याच्यानंतर इतके लोक जमा झाले, इतक्या लोकांनी निरनिळ्या आयडियाज देऊन चालू केलं की दिस हॅज बिकम अ मुवमेंट. म्हणजे जो 29-30 जुलैचा जो इव्हेंट झाला त्याच्यानंतर खरोखर असं वाटलं की नाव दिस हॅज बिकम अनस्टॉपेबल फ्लो, म्हणजे नाव वी विल ग्रो. अनलेस वी डेव्हिएट फ्रॉम अवर बेसिक प्रिन्सिपल्स विल ग्रो, विल रिअली मेक अ गुड इम्पॅक्ट. आपण जेव्हा टीम बनवतो त्या टीमला, म्हणजे आता शिकागो टीम आहे, वी विल बी गिव्हिंग देम आमच्या वेबसाईटवरती they will have their own vertical, they will have their mini website which they can manage. We have Google Workspace, so they will have their own team, will have own email address, Google Drive storage. सो ते करू शकतो. त्याचप्रमाणे आपण इथे जे काय उपक्रम करू ते आपण जगभर सांगू शकू, आणि जगभर जे उपक्रम करू ते आपण या टीमशी कनेक्ट करू शकू. आत्ता आम्ही 17 नोव्हेंबरला बे एरियाची टीम बनवली. कारण काय, बे एरियामध्ये जरी कॅलिफोर्नियात गर्जे मराठीची मेन संस्था असली तरी वी वॉन्टेड टू मेक अन इंडिपेंडंट टीम विच विल वर्क फॉर बे एरिया. सो त्या 17 नोव्हेंबरला आम्ही 9 उपक्रम जे आहेत चालू केले, पण त्याचे आम्ही व्हिडिओज केले. ते ॲक्च्युली मी विशालबरोबर शेअर केले, आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पण आहेत. सो त्या उपक्रमामध्ये सुद्धा आपण जॉईन होऊ शकता, किंवा त्या उपक्रमांवरनं प्रेरणा घेऊन किंवा त्या उपक्रमाचीच थीम साधारण वापरून किंवा तुम्ही काहीतरी नवीन आयडिया क्रिएट करू शकता की ज्या आपण गर्जे मराठीच्या थ्रू इम्प्लिमेंट करू, किंवा त्या तुमच्या गायडन्स खाली, तुमच्या, बिकॉज इट इज युअर बेबी, तुमच्या डायरेक्शन खाली की कसं मोठं करता येईल ते आपण पाहता येईल. मी तुम्हाला ज्या आम्ही 9 उपक्रम केले त्यातले काही उपक्रम सांगतो. एक आम्ही उपक्रम केला आहे की मी आणि माझा जिल्हा. त्याच्यामध्ये उषा बरोबर आम्ही प्रथम सातारा चालू करतोय. अहमदनगरमध्ये आम्ही गेल्या वर्षीपासूनच काम करतोय. काय होतं, आपण प्रत्येकजण आपापल्या जिथून आपण लहानाचे मोठे झालो, जिथे शिकलो, जिथे आपले आई वडील किंवा आपले बहीण भावंड असतात, तिथे आपल्याला काम करायला आवडतं. सो आय एक्सपेक्ट, आणि तिथे आपले कनेक्शन पण असतात. म्हणजे आपण इथून सपोज आय थिंक ऑफ डुईंग समथिंग इन यवतमाळमध्ये ॲक्च्युअली ग्राउंड झिरोवरती काय परिस्थिती आहे त्याची मला इथनं कल्पना येत नाही. बट इफ यू आर फ्रॉम यवतमाळ यू कॅन गाईड मी की आनंद दीज इन्स्टिट्यूशन आर गुड, दीज इन्स्टिट्यूशन्स वी शुड वर्क विथ. सो मी आणि माझा जिल्हा असा उपक्रम केला आहे. त्याच्यात अहमदनगरमध्ये तर आम्ही जे मगाशी सांगितलं, म्हणजे अहमदनगरचं न्यू इंग्लिश सायन्स कॉलेज आहे, त्यांच्याबरोबर आम्ही आता त्यांचे 20 स्टुडंट पण स्पॉन्सर केले होते. सो तसंच साताऱ्यामध्ये कार्यक्रम आपण चालू करतोय. सो दॅट वी कॅन डू टुगेदर. तर मी आणि माझा जिल्ह्याचा मेन प्रिन्सिपल असं आहे की इकडनं कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट ऑल अराउंड द वर्ल्ड ऑन अ पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट विच इज युअर रूट. त्यासाठी काय करता येईल ते करतोय. आपण एक एकलव्य नावाचा प्रोग्राम चालू केला आहे. आय टोल्ड यू आता मगाशी बोलताना की आयडिया लोकांच्या असतात. मी काहीतरी चालू करतो आणि शेवटी इट इव्हॉल्व्स इन टू द गुड आयडिया. सो एकलव्य हा जेव्हा आम्ही प्रोग्राम चालू केला आजपासून वर्षभरापूर्वी, की तिथे आपल्या मुलांना सॉफ्ट स्किल असेल, म्हणजे आम्ही प्रचंड मोठी लिस्ट बनवली होती की दिस ऑल वी शुड टीच. आपण 4000 शाळांशी कनेक्ट करू, आणि झालं वी कनेक्टेड विथ द स्कूल्स. त्यांना आपण मुलांना इंग्लिश पण बोलायला शिकवू, त्यांना करिअर गायडन्स पण देऊ, त्यांना म्हणजे काही स्किल्स शिकवू, जॉब रेडीसाठी तयार करू. हे सगळं करत असताना जो आमचा थिंक टँक आहे तो म्हणला, आनंद वी आर जस्ट गोइंग नो वेअर. सो वी जस्ट नॅरोड इट डाऊन टू प्रमोट एंटरप्रिनरशिप, आणि त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स येतोय. आम्ही मुलांना फक्त हाऊ टू बी एंटरप्रिनर ह्याच्यावरती आपण त्यांना मेंटर करतो, त्यांच्या आयडियाजना आपण पुढे नेतो आणि त्यांना मदत करतो. सो एकलव्य हा तसाच प्रोग्राम आहे. आपल्याकडे एक आनंद जोशी म्हणून आहेत, PhD इन IT रिलेटेड, म्हणजे AI मध्ये. सो ही हॅज स्टार्टेड AI ॲक्सिलरेटर. सो AI ॲक्सिलरेटरमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आपला स्टार्टअप कोहॉर्ट विषयी मी आता बोललो. एक
GMG व्हेंचर कॅटलिस्ट म्हणून आम्ही आता एक ग्रुप सोनाली संभूस आणि नरेंद्र आपटे म्हणून चालू केलाय. Why I'm taking these names, all these videos are with Vishal. So you can see this 10-15 minutes videos, you will know what those programs are. So आपण व्हेंचर कॅटलिस्ट आम्ही अशासाठी चालू केलं की हे जे स्टार्टअप्स किंवा जे एंटरप्रेनर्स, नॉट नेसेसरी दोज हू हॅव मेंटर्ड, पण अनेक मेंटर स्टार्टअप्स येतात की नीड ऑफ अ फंड. तर गर्जे मराठी डझंट हॅव दॅट सॉर्ट ऑफ अ स्ट्रक्चर अँड वी डोंट वॉन्ट टू गो देअर. वी डोंट वॉन्ट टू बिकम कंपनी विच हॅज फंड मॅनेजर, कारण काय इट इज लॉट ऑफ लिगॅलिटीज. पण आम्ही असं स्ट्रक्चर केलंय की आमच्यातलेच जे इन्व्हेस्ट करू शकतील असे सगळे लोक की ज्यांना जे ह्या क्षेत्रात ऑलरेडी काम करतात असे लोक एकत्र झाले. सो दे वेट दिस ऑन इंडिव्हिज्युअल बेसिस और ग्रुप बेसिस दोज कंपनीज अँड इन्व्हेस्ट इन दोज कंपनीज. सो इट इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट दॅट विदाउट गोइंग थ्रू लॉट ऑफ लिगॅलिटीज ऑल्सो द पीपल कॅन गेट फंडिंग थ्रू गर्जे मराठीज नेटवर्क. नंतर एक GMG जॉब रेडी बूट कॅम्प आम्ही चालू केला. कुणाल नवाले, नंतर जय कुलकर्णी, वसुधा कुलकर्णी अशा तिघा चौघांनी मिळून आम्ही केलाय. आम्ही गेल्या वर्षी औरंगाबाद अहमदनगरची 20 मुलं स्पॉन्सर केली होती आणि वी रिअलाइज आय व्हिजिटेड दोज कॉलेजेस. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, जेव्हा इंटिरियरला जाऊन जेव्हा कॉलेजमधल्या मुलांशी बोलतो आणि तिथले प्रोफेसर्स असतील किंवा तिथली मुलं असतील, त्यांचं जे ऑनेस्ट इन्व्हॉल्वमेंट आणि इच्छा असते की काहीतरी करायची, ती खरोखर हार्ट वॉर्मिंग आणि खरोखर टचिंग आहे. सो वी ट्राय टू वर्क विथ देम. सो आम्ही तिथनं 20 मुलं निवडली. त्या 20 मुलांना 6 महिने आम्ही वी केप्ट अ ट्युटर आणि त्यांना आम्ही जॉबसाठी MSc कॉम्प्युटर सायन्सची फायनल इयरची मुलं होती, जॉबसाठी तयार केली. तर वी मेड देम रेडी. इंटरव्ह्यूपासनं ते मे बी जावा सारखे एखादी स्किल्स तयार करून त्यांना आम्ही जॉबसाठी तयार केली. इट वॉज नॉट एक्झॅक्टली अ सक्सेस स्टोरी, कारण काय ॲट द एंड ऑफ दॅट जेव्हा मी त्यांना इंटरव्ह्यूला पाठवलं तेव्हा आपल्याच मधल्या लोकांनी जिथे आता हेमा मॅडम आणि साखरदंडे आपल्याला, सॉरी एम आय टेकिंग राईट नेम, या सलित ते उपयोगी पडतील की ह्या कंपन्यांमध्ये आम्ही त्यांना पाठवलं. सो दोज कंपनीज सेड, आनंद, यू हॅव पुट इन 6 months बट युअर एफर्ट्स आर नॉट कम्प्लीट, बट स्टील वी विल नॉट लेट देम गो. आम्ही आणखीन त्यांच्यावरती 3 महिने काम करू. पण आय एम ग्लॅड टू टेल यू दॅट वी गेव जॉब टू 20 स्टुडंट्स. त्यांना जॉब मिळाली. मी जी नावं घेतली त्यांनी त्याच्यावरती ॲडिशनल एफर्ट केले. पण आता नाव वी हॅव स्ट्रक्चर्ड इट रिअली वेल. सो ते हे वैशाली कुलकर्णी लीड करते की जॉब रेडी बूट कॅम्प आम्ही केलाय. नंतर एक म्हणजे त्या कॉर्पोरेटशी आम्ही लिंकअप केलंय. म्हणजे KPIT सारखे लोक सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहेत की ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना टू गेट टॅलेंट ऑल्सो दे स्पेंड लॉट ऑफ मनी. सो आम्ही ह्या कंपन्यांशी आम्ही लिंकअप केलेलं आहे आणि ह्या कंपन्या सुद्धा आम्हाला गायडन्स करतात. म्हणजे तोच तुमच्याकडनं पण आम्हाला गायडन्स लागेल की हाऊ वी डू दॅट, यु नो, की या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच मार्केटमध्ये कसं जायचं. सी, एंटरप्रेनरशिप इज वन पार्ट, पण एव्हरीबडी कांट बी एंटरप्रेनर. पण तुम्ही जॉबमध्ये सुद्धा प्रगती करून यू स्टार्ट युअर ओन कंपनी अँड लीड अ टीम ऑफ 100 people अँड रिस्क युअर लाईफ अँड युअर हाऊस अँड एव्हरीथिंग, ऑर यू यूज युअर ब्रेन्स, यूज युअर great this thing, educational qualification, and risk at somebody else's cost and grow there and lead a team of 1,000 people, still you are an entrepreneur. So त्यासाठी आम्ही हे करतोय. आणि कॉर्पोरेटमधनं आम्हाला KPITने सपोर्ट केलेला आहे. पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे हॅज ऑफर्ड की येस ही विल वर्क विथ अस. आणि नरेंद्र काळेंची पण कंपनी आहे. मी ह्याच्या अमरच्या रेग्युलर टचमध्ये आहे. ही इज डुईंग दॅट. सो तसं आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये आमचा ग्रुप आहे. आणि एक रुपाली देशपांडे नावाची एक एनव्हिडियामधली हेल्थकेअरमध्ये IT आणि हेल्थकेअरमधली एक अतिशय यंग टॅलेंटेड मुलगी आहे. तिने डिकोडिंग टेक इंडस्ट्रीज माइंडसेट ह्याच्यावरती तिने आपल्या विद्यार्थ्यांना टेक इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या विद्यार्थी किंवा जे एज्युकेशन संपल्यानंतर जॉबसाठी किंवा एंट्री करण्यासाठी कसं माइंडसेट तयार करायला लागतो याच्यावरती एक खरोखर चांगला प्रोग्राम बनवलेला आहे. अँड ॲज आय टोल्ड यू जस्ट फ्यू मिनिट्स बॅक, यू कॅन हॅव युअर कमर्शियल ऑपरेशन्स ऑन गर्जे मराठी प्लॅटफॉर्म, डझंट मॅटर. सो शी टोल्ड मी की सर मी ह्याच्यावरती खूप काम केलं आहे. आय वॉन्ट टू डू इट ॲज अ स्टार्टअप. गो हॅड. You earn money out of that is not a negative thing. As long as my community people
गेट बेनिफिटेड आउट ऑफ दॅट वी विल डू इट. सो अशा सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्ही असे प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करू शकता किंवा सिमिलर प्रोग्राम तुम्ही रन करू शकता. बाय गॉड्स ग्रेस गर्जे मराठी इज व्हेरी रिच. वी हॅव इमेन्स रिचनेस ऑफ वेल्थ ऑफ नॉलेज एक्सपिरियन्स आणि बिकॉज ऑफ दॅट रिचनेस आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. अँड जर कधी पैशाची गरज पडली तर गर्जे मराठी विल नेवर फॉल शॉर्ट. वी विल गेट मनी, कारण काय व्हॉट वी डू वी ऑल विल डू टुगेदर. People know the value of that. There are people who come and who will come and fund anything that we want to do. So तुम्ही सुद्धा जर एखादा प्रोजेक्ट चालू केला, एखादा काही गोष्ट, पण एक बेसिक गोष्ट आहे की गर्जे मराठी कधी शाळांना कौलं नाही घालणार. आपण कधीही कॉम्प्युटर घेऊन 25,000 कॉम्प्युटर नाही वाटणार. आय वॉज गोइंग टू मेक दॅट मिस्टेक. थँक्स टू दिस गाय आय स्टॉप दॅट. आणि एकदा आम्ही एकदम वी वर व्हेरी स्टिम्युलेटेड की अरे आपण कॉम्प्युटर डिस्ट्रीब्यूट करूया. पण एकदा तुम्ही त्याच्यात पडलात की रेज लॉट ऑफ फंड अँड डिस्ट्रीब्यूट लॉट ऑफ फंड की मग ते तुमचा सगळा पर्पज दूर होतो. पण तुम्ही जर कुठली प्रोजेक्ट आणलात तर गर्जे मराठी विल डेफिनेटली सपोर्ट दॅट आणि आपण सगळे मिळून हे निश्चित करू शकू. त्याचप्रमाणे कोविडच्या काळामध्ये वी यूज टू कंडक्ट वेबिनार्स. सब्जेक्ट एक्सपर्ट्स आणून आम्ही निर्णय वेबिनार करायचो. सो तुम्हाला जर तुमची कुठलीही गोष्ट जगाशी शेअर करायची असेल किंवा जगात काय चाललंय तुम्हाला काय असेल तर आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू तुम्हाला ते करता येईल. सो वी विल कंडक्ट सब्जेक्ट बेस्ड वेबिनार्स ऑल्सो. आणि आपली आज जसे भेटलो आजच आपण ठरवूया की आपण रेग्युलरली काय भेटायचं, पुढे काय करायचं. आजची मीटिंग चांगली झाली, फोटोग्राफ झाले, टाळ्या वाजवल्या, ह्यांनी संपू नकोया. लेट अस मूव्ह अहेड अँड डू समथिंग कॉन्क्रीट अँड क्रिएट 1% पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन महाराष्ट्र GDP. हा कन्सेप्ट लोकांना खूप आवडला होता. पण त्याच्यात सुद्धा वी आर नॉट वर्किंग फॉर महाराष्ट्र. वी विल हॅव अवर ओन ग्रोथ इन अ सच अ वे दॅट इट क्रिएट्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन महाराष्ट्रच अँड आवर कंट्रीज इकॉनॉमी. आपण जन्मभूमी कर्मभूमी दोन्हीसाठी काम करायचं. इथेही काही चांगले प्रोजेक्ट असतील. उमा पत्तरकेने नावाच्या PhD केलेली बाई आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD आहे. बट शी रन्स अ गुड प्रोग्राम विच इज अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ USA इन STEM. सो आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज, स्कूल डिस्ट्रिक्ट वाईज तो STEM प्रमोशनसाठी किंवा एनकरेज स्टुडंट्स टू अट्रॅक्टेड टुवर्ड STEM तो सुद्धा आम्ही चालू करतोय. सो तसेच जर कोणी प्रोग्राममध्ये कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर वी कॅन वर्क टुगेदर. आय थिंक आय हॅव स्पोकन लिटल लॉंगर देन वॉट आय शुड. पण एकदा माईक हातात आल्यावरती इट इज टफ टू कीप इट डाऊन. बट थँक्स अ लॉट आणि सगळ्यांना